नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, ठाणे पालघर मतदारसंघावर भाजपने आपला दावा सांगितला आहे। त्यामुळे शिंदेगड आणि भाजपमध्ये या ठिकाणी अंतर्गत वाद पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। जाणून घेऊया सविस्तर बातमी। ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकण्याची तयारी सुरू केली असून या मतदारसंघात सर्वाधिक 444 मतांचे संख्याबळ असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला आहे। या संदर्भात लवकरच पक्षश्रेष्ठीकडे अधिकृत मागणी करण्यात येण्याची असल्याची माहिती भाजप नेत्याकडून देण्यात आली आहे। महायुतीत यापूर्वी ठाणे लोकसभा तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर आता भाजप स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाबाबत आक्रमक आणि आग्रही भूमिका घेत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत असून या मुद्द्यावरून महायुतीतील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकूण 18 आमदार आहेत, त्यापैकी भाजपचे 9 तर शिंदे सेनेचे 6 आमदार आहेत। त्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे। त्याचबरोबर ठाणे लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपने दावा केला होता, मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे सेनेला सोडण्यात आली। देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहेत। ठाणे तसंच इतर पालिकेमध्ये महायुती सत्तेवर आहे। असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र भाजप आणि शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत वाद आहे। हे सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे। अशातच ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे। या जागेवर शिंदे सेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यापूर्वी निवडून आले होते। पालिका निवडणुका झाल्या नसल्यामुळे गेली 4 वर्षे ही निवडणूक झालीच नव्हती। ही निवडणूक जाहीर होताच या जागेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकल्याची तयारी सुरू केली आहे। ठाणे पालघर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात भाजपकडे सर्वाधिक 444 मतांचे संख्याबळ आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि निलेश साबळे गटाकडे मिळून केवळ 346 मते आहे। हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढले तर महायुतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी आहे, पण दोन्ही पक्षांनी मात्र स्वतंत्र निवडणूक लढली तर निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत। असे असताना लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघात माघार घेतल्यानंतर आता भाजपने ठाणे पालघर आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा केला आहे। या निमित्ताने जिल्ह्यात महायुतीत नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे या ठिकाणी दिसू लागली आहे। ठाणे लोकसभा तसेच शिक्षक मतदारसंघात भाजपची ताकद होती। यातून या दोन्ही मतदारसंघावर भाजप उमेदवारांची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण महायुतीत हे दोन्ही मतदारसंघ शिंदेच्या सेनेला सोडण्यात आले। आता ठाणे पालघर आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे। त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी असा आमचा आग्रह आहे आणि दोन्ही वरिष्ठांकडे याबाबत मागणी करणार असल्याचं संजय केळकर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।